वडा शिका काही काथुडीतलं नाव निघलं पाहिजे, हे काथुडीनं नाव कमी हा ते मोहर चालवा, कारण तर कोणी पूर्ण करेल नाही. जी तुम्हाला नाही भेटत ते पूर्ण करा. ज्याने आईस बासला जर काळजी हवी माना सोहरा शिकवला पाहिजे, मानी सोहरी शिकवला पाहिजे. यातून मोहर त्यांना प्रयत्न आम्ही भरपूर करून आणि यातून शिकी जा. वाडीमध्ये जे आपले पाहुणे आलेत, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक चांगला दिवस आहे. जे पाहुणे उपस्थित आहेत हे सगळे पाहुणे त्यांच्या याच्यामध्ये कार्यक्षेत्रात त्यांनी उंच भरारी अशी घेतलेली आहे. आपल्या समोर 3 गुरुजन आहेत. हे सगळ्यांच्या अगोदर तुमच्या समोर आपल्या समोर आहेत, त्यांची ओळख तुम्हाला देतो. पहिले जे आहेत माननीय मोहन जाधव सर, पेन येथे राहतात. आपली जी पोंजेवाडी आहे या पोंजेवाडी मधले पहिली शाळा चालू जी केली त्या पहिल्या शाळेचे ते आपले शिक्षक आहेत, ज्यांच्यामुळे आज आपल्या पोंजेवाडीमध्ये शाळा चालू झाली. असे आमचे गुरुजन हे आज इथे उपस्थित आहेत आपल्या या कार्यक्रमाला. दुसरे आमचे मार्गदर्शक माननीय दत्तू वाघ सर, हे मुरबाडचे आहेत. तिथे स्थानिक ठिकाणी सभापती राहिलेले आहेत आणि मोपाड्याला एक माध्यमिक शाळा आहे, त्या माध्यमिक शाळेवर शिक्षक आहेत. ते पण गुरुजीच आहेत, सर आहेत ते. त्यांच्याच बाजूला जे उपस्थित आहेत माननीय एकनाथ वाघे सर, गुरुजी म्हणून आपल्या सगळ्या वाड्या वस्त्यांवर त्यांना ओळखतात. तर गुरुजी पण एका आता जशी आपली प्राथमिक शाळा आहे, झडपीची शाळा आहे, तशाच इथे पनवेलला जवळ उसरली म्हणून जे गाव आहे त्या तिथल्या शाळेवर ते शिक्षक आहेत आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. असे तिन्ही गुरुजन आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याच बाजूला उपस्थित असणारे माननीय पवार साहेब, अशोक पवार साहेब, आपल्या इथलं वांगणी म्हणून गाव आहे तिथले सरपंच आहेत आणि आदिवासी श्रमिक संघटना या संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. हे आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. तसेच आज संस्थेचे किसनजी वाघमारे कर्जत इथले राहणारे आहेत आणि आज या अभ्यासिकेच्या उद्घाटना प्रसंगी आज सगळे हे जे पाहुणे आपल्या सोबत इथे उपस्थित राहिलेत यांचं पहिल्यांदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय. आज या इथेशी छोट्याशा अभ्यासिकेच्या उद्घाटना संदर्भात जे काही आपले वरिष्ठ आहेत किंवा जे मार्गदर्शक आहेत, गुरुजन आहेत, तर यांनी हे आपल्याकडे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत, आभार आणि त्यांचं छोटंसं शाल देऊन आपण आपल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण सत्कार करणार आहोत सगळ्यांचं, जी एक पद्धत असते. तर इथले आमचं सहकारी गुरुनाथ वाघमारे यांनी मोहन सरांचं सत्कार करावा. गुरुनाथ या मोहन भाऊ या. सर आहे गुरु नाही, तुम्ही सर तिथे थांब. नारळ नाही मी आता शाल तरी दे मजा राहा. त्यांचं पण कमी आजच्या आदिवासी शिक्षा केंद्र पोंजे कातरडी येथे जे आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त जे आज इथे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे जे ज्यांनी निमंत्रण आम्हाला इथे दिलेलं आहे त्यांचं सर्वांचा पहिल्यांदा मी माझ्या वतीने आभार मानतो. मला त्यांनी इथे येऊन बोलवलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच इथं व्यासपीठावर असलेले सन्मान्य व्यक्ती यांचाही आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथे मी तुम्हाला सांगणार आहे.
ज्या दिवशी मी इथे या शाळेवर आलो पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी या शाळेवर इकडे पहिल्यांदा हजर झालो या शाळेवर, तेव्हा आधी माझी शाळा ठाण्याला होतो मी, आश्रम शाळेवर, शासकीय आश्रम शाळेवर, म्हणजे गव्हर्नमेंटचीच. आणि तिथली ती मी राजीनामा देऊन इकडे रायगडमध्ये आलो नोकरी स्वीकारली. आणि त्यावेळेस रायगड जिल्हा परिषद मध्ये नोकरी लागल्यावर माझी पहिली नियुक्ती या पोळींच्या कातकरवाडी शाळेवर झाली. आणि ज्यावेळी इथे शाळा झाली, आलो मी शाळेत, तर शाळा पण इमारत पण नव्हती. मी एका कुडाच्या घरामध्ये शाळा भरवायचो आणि त्या शाळेत रोज यायचो आणि बसायचो आनंदाने. सुरुवातीला मला दुःख झालं, कारण मी 35 जणांचा स्टाफ होता माझा तिथे, आणि ते टाकून मी एकटा स्टाफ इथं बनलो. आणि माझ्या जोडीला कोण नाही, ना क्लार्क, ना शिपाई, ना कोण मुख्याध्यापक, ना कोण नाही. सर्व म्हणजे मी करेन ते सर्व. आणि मला पण नवीन असल्यामुळे अनुभव नव्हतं, तरी सुद्धा मी ते सर्व शिकत गेलो, हळूहळू करत गेलो. आणि असे इथे गावात विद्यार्थी, आता त्यावेळेस काय असे जन्मतारखेचे दाखले वगैरे हे विषय नव्हते. कोणाचा मुलगा जरा थोडासा 5 वर्षाचा झाला तर लगेच त्याला शाळेत टाक, असा पटसंख्या इथं जवळजवळ 65 ते 70 पटसंख्या, म्हणजे आता जेवढी इथं मुलं बसलीत एवढा पटसंख्या असायची. 4थी पर्यंतची शाळा, एकटाच, बसायला इमारत नाही, खोली नाही. आणि कुडाच्या रूम मध्ये, भाड्याच्या रूम मध्ये त्यांना कार्यक्रम काही चहा पाणी थोडे द्यायचो. 50-100 रुपये एक माणूस यायचा, पिणारा असायचा, त्याला एक 50-100 रुपये द्यायला तो गप बसायचा, त्याची झोपडी तो आम्हाला शाळेसाठी द्यायचा. अशा प्रकारे या इथं वाडीत मी इथे आलो. सुरुवातीला मी रडलो. आता प्रसंग या माझ्या विद्यार्थ्यांना माहिती नाही, कारण तो प्रसंग मला माहिती होता. मी पनवेलला या शाळेत हजर होण्यापूर्वी भरपूर प्रयत्न केले बदलून घेण्यासाठी, पण मला जमलं नाही. पण इथून सेवा मला करायची होती. इथल्या आदिवासी समाज, इथल्या मुलांची मला आपुलकी होतीच पहिले, कारण मी आश्रम शाळेत कामाला होतो, त्यामुळे मला आदिवासी भाग सर्व माहिती होत. त्याच्या आधी पण माझी एक माहितीसाठी सांगतो, रानपाखरं म्हणून शाळा आहे पेन मध्ये, प्रसिद्ध आहे. तिथे असे बक्षिसाच्या ज्या रांगा आहेत तिथे लागल्यात, ह्याच्यात चौपटही तिथे बक्षीस आहेत त्या शाळेत. तर तिथे पण खेळाच्या गोष्टींमध्ये वगैरे मुलं आमची, त्या संस्थेत मी पहिला लागलेलो. दुसरी नोकरी माझी आश्रम शाळेत, आणि तिसरी इथं. तर सगळीकडे आदिवासीच मला शाळा भेटल्या. आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनात मला असं वाटतं की मला सेवा करण्याची ते माझ्या नशिबी आहे. आणि मी ते हार मानली नाही, आणि ते मी काम करत राहिलो. आणि इथं मुलं त्यावेळेचा हा अनिल, माझा विद्यार्थी, अभिमानाने आम्हाला सांगावं असं वाटतं, हा गुरुनाथ आता आलाय, तो फोटो काढतोय. हे विद्यार्थी असे होते की त्यावेळेस खरोखर या मुलांनी मला साथ दिली इथं. आणि या मुलांनी कुठली स्पर्धा, याला तर कुठल्या स्पर्धेत नेलं, इथून आदिवासी मध्ये याला न्यायचा, याचा नंबर यायचा, तर केंद्र प्रमुख याची स्तुती करायची, याला बक्षिसं पण मिळायची भरपूर. म्हणजे त्याच्यामुळे माझं पण नाव व्हायचं. आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जी मुलं कधी स्विमिंग पूल पाहिलेलं नव्हतं इथं मुलांनी, तर मी स्विमिंग पूल पर्यंत मुलांना घेऊन जायचो त्या स्पर्धेमध्ये, कर्नाळा अकॅडमी मध्ये. म्हणजे इथल्या मुलांना त्या 25 वर्षापूर्वी, त्यावेळेस विचार करा, त्या स्विमिंग पूल मध्ये कधी पोरांनी चष्मे घातलेले नव्हते. अशा गोष्टी मी इथून मुलांना दिल्या, सर्व दाखवलं त्यांना तुम्ही. इथून त्यांचे ट्रिप पण काढल्या मी अलिबाग पर्यंत, खाजगी मध्ये काढायचो, आपल्याला अधिकार नव्हता शासकीय वेळेत, त्यामुळे मी रविवारी ट्रिप घेऊन जायचो सुट्टीच्या दिवशी. आणि इथले गावातले हे सर्व मुलं त्यावेळेस मजा केलेली आहेत, त्यांना आनंद नवीन अलिबाग तेव्हा बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं गावात खूप प्रेमळ लोक आहेत, खूप चांगली लोक आहेत. त्याच्यानंतर माझे अजून इथे शिक्षक घेऊन गेले, तेही चांगले इथं रमले, त्यांनीही चांगलं काम केलेलं आहे. पण माझ्यातनं इथं सुरुवात झाली, त्याच्यामुळं नसतो त्याचे सामाजिक कार्य, त्याच्या वडिलांचं पण कार्य होतं पहिल्यापासून. ते सामाजिक या संस्थेमध्ये वडील पण त्याचे कार्य करायचे. त्यानिमित्ताने शाळेला नेहमी भेटी, तोच लहान होता तेव्हा सारखे शाळेत यायचे ते त्यांच्या वडील. असा तो हल्ली तो जातो शाळेत. म्हणजे असं इथं कोणतरी शाळेला वाली असला का, शाळेतल्या शिक्षकांना पण आनंद वाटतो काम करायला वगैरे. म्हणजे कोणीतरी इथे वाली आहेत, तर मुलं पण कंटाळलेली आहेत. का रे मुलांना, आज गुरुपौर्णिमा आहे, माहितीये का तुम्हाला? आज गुरुपौर्णिमा म्हणजे एकलव्याची गोष्ट तुम्ही ऐकली असेल शाळेत, माहितीये ना? मग आज आमच्या शाळेत पण आम्ही एकलव्याची गोष्ट सांगितली. एकलव्याने आपल्या गुरुसाठी अंगठा कापून दिला, माहितीये? मग तसं गुरूंची जाण ठेवायची. त्या बघा, आज त्या शिष्याने मला आमंत्रण करून इथं मान दिला. असं तुम्ही सुद्धा
मोठे व्हा. तुमचे गुरुजी, तुमचे इथले गावातले आई वडील हे गुरुच असतात आणि प्रत्येक जण इथे येणारे, आता बघा इथे सगळे व्यासपीठावर आलेले ते सगळे गुरुच आहेत. तर सर्वांनी कोणाला ना कोणाला घडवलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकांचं आज इथं वेळ मी घेत नाही. माझे दोन शब्द सांगतो. आता मी इथे येते सर्व्हिसला आता आणि तिथून वेळ काढून मी इकडे आलेलो आहे आणि सर्व मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, आपण रोज शाळेत झालं. तुम्ही आज गेला का शाळेत? कोण कोण गेल शाळेत? ठीक आहे, आपल्या जवळ शाळा ना. पहिलीला कोणा, दुसरीला, तिसरीला, चौथीला? ठीक आहे, चौथी पण शाळा ना का पाचवी पर्यंत? हा, तर हे गुरुजी, हे तुमचे दादा काका त्यांना शिकवलं हातात इथं, म्हणून ही शाळा व्यवस्थित राहणे. आता तुम्ही पण चांगला अभ्यास करायचा. ऐका, भरपूर अभ्यास करायचा. आता कोण शिकवला तुम्हाला? मॅडम का बाई? मॅडम आता मग त्यांना ऐकायचा, व्यवस्थित अभ्यास करायचा. भरपूर अभ्यास करा का तुम्ही एकदम चांगला असाल. आम्ही पण तुम्ही सारा बारीक हाता होता, आम्ही पण थोडा अभ्यास करा, जरा चांगला आहे ना. तुम्ही भरपूर करा, भरपूर चांगला असाल. तर आजचा दिवस तुम्हाला इतका दाखवला की तुम्ही चांगला अभ्यास करायचा, चांगलं माणसं येतील तुम्हाला. जी लहानपणी आता तुम्ही आपण तुम्हाला वाटत तिसरीला हा चौथीला त्या विचार करू शकत आहात, तर तुम्हाला काय शिकवला? आपण टीव्हीत पण हेरतो ना, वकील, डॉक्टर तर किती भारी काम करत हेरत का नाही? मग डॉक्टर शिकवायला जास्त अभ्यास करू लागेल. मग तुम्ही तयारी आतून ठेवायची का मला डॉक्टर येता येईल का? पैशाने अडचण नाही विचार करायची, ती अडचण येईल तुमची. वकील नाही ना, काला कोट घाली वकील आपण हेरतो ना, आपण वकील मोठा माणूस आहे ना वकील. मग तुम्हाला वाटलं पाहिजे मला वकील लावला, वकीलसाठी आतापासून अभ्यास केला पाहिजे. दुसरीला तिसरीला काही ठरवा. आता तुम्हाला कास्तीच अडचण नाही येणार. तुम्हाला कास्तीमध्ये अडचण नाही, तुम्ही आईसला आखाचा, भासला आखाचा, ते आखतील आम्हाला, अनिल काकाला, तुमना अनिल दादा आणि ते सगळा मार्ग मोकळा येतील. तर तुम्ही चांगला शिकवला पाहिजे, शिक्षाला चांगला चालेल. तर आज गुरुपौर्णिमे निमित्तानं चांगलं शिकू असा आपण निश्चय करूया. आणि भरपूर मोठा तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या अभ्यासिकेमध्ये काय आता पुस्तकं येतील, मग शाळा त्या पुस्तकानंतर या पुस्तकामध्ये तुम्ही वाचावा. आणि या निमित्तानं खूप चांगलं काम आदिवासी सामाजिक संस्थेमार्फत चालला, त्याला माझ्या सगळीकडून खूप खूप शुभेच्छा. राम राम. राम राम बोला. आज गुरुपौर्णिमा ना, मग तुम्ही शाळेत गेला का सकाळी? मग तुमच्या गुरुने पाय पडणार की नाही? नाचनासने पाय पडणार का नाही? मग आजबाजने कोण पाय पडणार? अरे वा 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 वा, मस्त मस्त मस्त. बर, आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला घडवणारे पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात, त्याच्यानंतर मग शिक्षक असतात. आता मला सांगा, मासे खायला कोणाला आवडते? वा वा वा. आणि मुठे, चिंबोऱ्या, बरं हे तुम्हाला पकडायचं कसं कोणी शिकवलंय का? कोणी शिकवलंय? पप्पाने शिकवले ना? हा, अजून कोणाला शिकवलंय? मग हे दुसरं कोणी येऊन शिकवलंय का तुम्हाला? गळ कसा टाकायचा, मुठे कसे पकडायचे कोणी शिकवलंय? नाही ना, हे आपल्या वाडवडिलांकडून आलेलं आहे. मग आपल्या वाडवडिलांच्या आधी कोणी असा डॉक्टर इंजिनियर कोणी झालं होतं का? आठवतं तुम्हाला असं कोणी आपला डॉक्टर इंजिनियर झालेला? नाही, कारण आपण तेव्हा शिकत नव्हतो. आपण मासे धरायचो, मुठ्या धरायचो, चिंबोऱ्या धरायचो. पण आपल्याला आता तुम्हाला पण ते चिंबोऱ्या धरत राहायचंय का? नाही, तुम्हाला शिकून मोठं व्हायचंय. मग ह्या वयामध्ये, तुमच्या वयात खेळण्याच्या बरोबर तुम्हाला चांगलं शिक्षण पण घ्यायचंय. मग तुम्हाला एक चांगलं वळण लागावं, एक चांगली शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, म्हणून आदिवासी आदिम सामाजिक संस्थेने तुम्हाला या वयापासून शिकवण्याचा चांगला विडा उचललेला आहे. म्हणून या संधीचा तुम्ही फायदा घ्या, तुमच्यामध्ये अभ्यासाची वृत्ती निर्माण होईल. मग जसं आपल्या वाडवडिलांचा व्यवसाय जे चालत आलेले हे शिकवायची गरज लागली नाही, तसं तुम्हाला इकडनं हे शिक्षण घेतलं की तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये
तुम्ही पण चांगल्या मोठ्या पदांवर जाल आणि मोठं नाव कमवाल की नाही? मग आता ठरवा ना चांगला अभ्यास करायचा असं. मग आता हे अभ्यास केंद्र ज्या वेळेस सुरू तुमचं असेल, सगळ्यांनी यायचं, मनापासून शिकायचं आणि शाळेमध्ये पण अभ्यास चांगला करून तुमचं नाव तुमच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं कसं चमकेल याच्याकडे लक्ष द्यायचं आणि गुरुजनांचं नीट ऐकायचं, आई वडिलांचं ऐकायचं आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. असं तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे फोटो कोणाला माहिती आहे? कोणाला कोणाला आखा? चौथीच्या मुलांनी सांगायला पाहिजे. किती पर्यंत वाघमारे आज 4थी 5वी पर्यंत. वाचता कोणाला वाचताय? उठ ही वाच काय आहे? हे काय आहे? जोडा अक्षरा वाच ना तू. हा मोरला वाच. हुतात्मा. हे काय? नाग्या. शाबास शाबास शाबास. चालेल वाजवा. नाव काय तुला? जोरात बोल. निखिल साठी जोरदार ताल्या द्या. आज जे आपला कार्यक्रम लिहिला हा आदिवासी आदिम सामाजिक संस्था, हे संस्थे मार्फत आपल्याला अभ्यासिका केंद्र सुरू करलं आहात. हे शांत राहा सगळा. बोलायचं आता मला तुम्हाला शिकीन काय हवला? शिकीन मोठा हे सर, मग तुम्हाला काय हवला? हा पोलीस, डॉक्टर, वकील, गुरुजी. 3 गुरुजी आता का? हे आपला गुरुजी आहात ना, शालमाई शिकवत आपल्याला. गुरुजी कोणाला हवला? हातवर करा. कोणाला? यो पोलीस आहे का? हात खाल करा. वकील कोणाला हवला? वकील काला कोटवाला वकील कोणालाच नाही. डॉक्टर, पोलीस. अरे पोलीस जास्त. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करा ना रोज याल्यावर. हा करतो. उद्यापासून रोज येलावर याचा अभ्यास करूला. हा लील कोण क्लास? ती अच्छा. आपला अनिल काका ना रोज आपल्याला शिकवेल. ज्याला पोलीस हवला हवा त्यांनी रोज याचा हा रोज याचा, बुडवायचा नाही. हा शाळेतला अभ्यास देणं, पहिला ते अभ्यास करायचा. आपल्याला पोलीस हवला हा, नंतर ते अभ्यास करायचा. हा हा. ए शांत राहा. आज काय हा? काय गुरुपौर्णिमा ना? हा. मग आज मम्मी पप्पाने पाया पडी गेला का शालेमा? मोठा बोला तुम्ही. शेवट ना आभार. मला माहिती आहे. हा तर ना आता खाऊ देवाला पाया पडी गेला. रोज सकाळने मम्मी पप्पाने आईस बासने पाया पडायचा. हा आणि रोज बाया आपल्या शाळेतले अभ्यास देत ना, रोज अभ्यास करायचा. सगळ्यांना आभार मान. पोलीस हवला ना तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना स्वागत. सगळ्यांना शुभकामना आहे. आणि शिका आणि मोठा या, भरपूर मोठा या. आम्ही जिसा शिकणार तिसे परिस्थितीમાં तुम्ही शिकसाल नको. आम्हाला पैसा लगता काहीच नाही हाता, पण आम्ही जिसा शिकणार त्या परिस्थितीમાં शिकसाल नको. तुम्हाला जर शिकूला हवा तर प्रयत्न करा. जे गरीब हवा त्यावर पैसा नाही हवा तर त्याला सपोर्ट आम्ही करू. पण शिका आणि भरपूर शिका. वडा शिका. काही कातुडीतलं नाव निघालं पाहिजे. हे कातुडीनं नाव कमी आहे ते मोहरं चालवा. कारण तर कोणी एक कातुडीतलं नाव अजून संपूर्ण पूर्ण करेल नाही. जी तुम्हाला नाही भेटत, कोणाला नाही भेटत ते पूर्ण करा. ज्याने आईस बासला जर काळजी हवी, मानसोरा शिकवला पाहिजे, मानसोरी शिकवला पाहिजे, अजून मोहरं झाला पाहिजे. त्यांना प्रयत्न आम्ही भरपूर करून
आणि यातून शिकी जा नाठा आलेले सगळ्या पाहुण्यांना गावकऱ्यांना सगळ्यांना स्वागत करा मा कारण तर कोण नाराज येसाल नको आणि सगळ्या पोरावाला तुम्ही शिकवा कोणच नाराज नको येसाल आम्ही तुमच्या भल्यासाठी कर्ज आता आपले गुरुजी अनाथ आम्हाला जुना शिकवणारा आता आम्हाला कुटी रडी ओढत बिडत लिहिण आम्हाला शिकवा मग आम्ही परिस्थिती स्वतःने आखामा पण जसं आम्ही शिकणार ते परिस्थितीला आम्ही तोड देणे आणि आम्ही मोहर प्रयत्न करत राहणार तुम्ही पण तसा प्रयत्न करा आता आलेल्या सगळ्यांना पाहुण्यांना मग हार्दिक हार्दिक स्वागत करा पाया पडा पण शिका तुम्ही एवढाच बोला जय महाराष्ट्र